आज अचानक आम्ही गुंजाला गेलो आणि तिथे दर्शन घेऊन आम्ही जसं पण खाली गेलो तर तिथे आम्हाला ही बोट दिसली. त्यात हे पोर म्हणायला लागले आता आम्हाला या बोट मध्ये तू बसव आणि ह्याचे पैसे भर. आता आम्ही बोट मध्ये तर बसलोत पण ह्याचे नेमके पैसे दिले कोणी आणि किती दिले तर चला पुढे सांगतो. तर काय म्हणते पब्लिक, मी तुमचा लाडका वैभव आणि आज सकाळी सकाळी आमचा प्लॅन बनला होता की गुंजाला जाऊ. मग काय काढले आपल्या गाड्या आणि लगेच निघालो. पण म्हणलं जायच्या आधी एकदा मस्तपैकी कॉपी घेऊ. आणि मी तर कॉपी घेतली होती पण ह्या पांडुभाईला पण देऊ लागलो. पण ते म्हणलं नाही नाही मी माझ्या हाताने घेतो. आणि त्याचं कारण मला पुन्हा कळालं, कारण त्याला एक सोडून दोन दोन कॉप्या घ्यायच्या होत्या. तेव्हा मला कळालं की दिमाग असा होतं पांडुभाईसारखा असावं नसतं नसल्यालाच परवडतंय. बरं असो तर कॉपी घेऊन आम्ही पोहोचलो गुंजाला आणि ही कमान पार करून आलोत मंदिरापाशी. तुम्हाला सांगतो आम्ही या मंदिरामध्ये कित्येकदा आलेलो असतो पण ह्या मंदिराची कलाकृती एवढी भारी नाही की माणसाला ते कौरक पण बघत राहा वाटतं. बरं तर मग डोळे भरून मंदिर पाहून आणि देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नदीकडे. आणि खाली आल्याच आम्हाला ही बोट दिसली. त्यात हे पोरं म्हणायला लागली की आता तू आम्हाला ह्याच्यामध्ये बसव आणि ह्याचे पैसे तू भर. आता त्यांना काय सांगू, मी आधीच खोळा झालेलो आणि त्याच्यामध्ये माझे हप्ते पण जवळ आले. तर मग कशा बशा शब्द घालून आम्ही नवीन स्पॉन्सर सापडा आणि तो म्हणजे आपले गोटू भाई नवले. तर मग जास्त उशीर न करता आम्ही लगेच बोट मध्ये चढवतो आणि आमची बोट सुरू पण झाली. आता तुम्ही मला सांगा, आपण जर असं नवीन काय करू लागलो तर माणूस कसं एकदम खुश राहते, एकदम एनर्जेटिक असते. तसं तर आमच्या पोरामध्ये काहीच नाही, एकदम मदत गेलो असं बसले जसं काय त्यांना धरूनच आणले. बरं तर मग नदीमध्ये मस्त एक फेरफट्टा मारून आता आमची पाळी संपली होती आणि आता वेळ होती तर ती पेमेंट करण्याची. तर मग आजच्या कार्यक्रमाचे यजमान आपले गोटू भाई नवले आणि आमच्या 5 जणांवर तब्बल 150 रुपये खर्चलेत बघा. बरं तर आता आमचं दर्शन झालं, नदी फिरणं झालं, तर आता आम्ही जातो आमच्या घरी. तोपर्यंत साठी रामकृष्ण हरी.